सुख म्हणजे नेमकं काय असते? सुख म्हणजे नेमकं काय असतं? तर सुख म्हणजे या निसर्गाचा आनंद घेणे, हेच खरं सुख असते. निसर्गाचा आनंद घ्या. तर हे काका सांगतायत की रोज संध्याकाळी येतात मच्छी पकडायला आणि हे जाळं टाकतात आणि जाळं टाकणे म्हणजे हा एक प्रकारचा त्यांचा व्यायाम आहे आणि व्यायाम पण होतो आणि खाद्यपदार्थ पण मिळतात. वा, आता परत एकदा टाकतात पाक आणि बघा फेकायची पद्धत पण बघा टाकले त्यांनी. तर आता दहीबावला आपला आता कुठे आलेला चौपाटीला ना, गजबा देवी यशवीसाठी चौपाटीला चाललेलं आहे गजबा देवी. आणि ही आई भवानी श्री स्वामी समर्थ कृपा यांची रिक्षा आहे. कुठची रिक्षा तुमची? मिडबावाची रिक्षा आहे. तिकडनं आता आम्ही चाललोय. नाव काय तुमचं? शिरवडकरांच्या रिक्षातून आम्ही चाललोय गजबा देवीला आणि यशवीला खास समुद्रावर जायचं आहे. तर यशवीला घेऊन समुद्रावर चाललोय. यशवी जेवली आहे, महाभोजन जेवलेली आहे, जोरात दाबून जेवलेली आहे ना यशवी? खीर. हा चला. हा रस्ता जो गेलाय तिथे आमची जागा आहे. तात्पुरता हा एक पाईप बांधण्यासाठी हा रस्ता केलाय. ही सर्व जागा आपलीच आहे वरची. चालू असल्यामुळे सध्या इथे एसटी सेवा आणि जी बस जातात खाजगी बसेस त्या सध्या बंद आहेत. गजबा देवीचं दर्शन घ्यायला आलोय आणि गजबा देवीचं आता इथे दर्शन घेतोय आणि हे आमचे मंडळी पण इकडे आले आहेत. काय देवा? देवांश आहे. होय, मग इथून कुणकेश्वरला, आम्ही इथून समुद्रावर. चला, दर्शन घेतलं. चला. हा बघा अथांग असा समुद्र गजबा देवी जवळचा. वा, असा एकदम स्वच्छ असा समुद्र आणि शांतता इथे. असं एकदम शांत पण आहे ना परिसर एकदम. आता गजबा देवीचं दर्शन घ्यायला आलोय. हा, नंतर समुद्र जाणार आहे. आता यशवीला समुद्रावर जायचं आहे. जे ज्यासाठी उत्सुक होती समुद्रावर. काळूट कोकण ॲडव्हेंचर कोकण अगोदरच पाहिली यशवी बाय. वा, यशवीने ते खड्डा केलाय, विहीर बनवत होती. हा यशवीने खड्डा बनवलाय. यशवी काय करते आहेस?
पहा किती मस्त समुद्र किनारा आहे ना हा. हा चांगला आहे ना किनारा, समुद्र किनारा मस्त. फक्त जास्त खोलवर जाऊ नका. समोर निशाण पण लावलेलं आहे, त्याच्या पुढे जायचं नाही. आणि वाळू पण खाली सरकते याची. तो गेला, फिश गेला. चमचा चमचा चमचा. यशवी तो लाल चमचा आला, लाल चमचा आला. तो बघ लाल. यशवीची खेळणी वाहून जात आहेत. हा हा पुढे मिरबावचे आंबाटेकचे किती पकडले मासे? सुरुवात केली आहे. हा हा अच्छा. काय भेटलं? समोर मासे भेटले. हा हा मोठे असतात ना, मोठे ते खोलवर जावं लागेल ना. नाही पावसाळी सीझनला इकडे मोठे पण येतात, पण ते गळाला. नाव काय तुमचं? दिलीप लक्ष्मण सारंग. आणि तांबळटेकचे तांबडेचं प्रॉपर प्रॉपर टाइम तो आहे ना समुद्र किनारा तांबळटेकचा. इथून ही जी गाडी लागलेली दिसते ना, हा 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 इथून पुढे त्या टोकापर्यंत तांबळटेक. हे बघ कसे पकडतात. हे असे पकडायचे जाळी. तुमच्या आल्यात सोबती जण. नाव काय ठेवलं त्यांचं? नाव वगैरे काय नाही, असेच येत असतात. हे कोणाचे तरी आलेले आहेत. अच्छा त्या खायला भेटतं ना. हा हा त्या ठिकाणी त्या साईडला प्रत्येकाचे असतात कुत्रे. हो, हो. हे असे म्हणजे मोकट सुटलेले भरपूर आहे. काय बोलताय? त्या पागात जर आपण पाग टाकल्यानंतर मच्छी भेटली ना, हा तर आम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती पडतं. माहिती पडतं. तो असे 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 खेचतो. ह्याच्यात तो कडक हा असं भाग नाही. बरीच मेहनत करावी लागते तर ते मिळतात मच्छी. नाही मिळाले तर चांगले मिळतात. त्याचा तुम्ही आता त्या लोकांपर्यंत मग मिळत पण नाही. असं पण. तर हे दिवाळीचं मेन सीझन असतं मच्छी. दिवाळीच. आता आम्ही दिवाळीत आलो होतो ना, हा हा भरपूर मच्छी पागाने 30-35 $30 किलो दिवाळीत मच्छी. वा. तिघे जण होतो. हा. शेवटी कंटाळलो. बाजारात पण मार्केट नाही ना, हा हा मार्केटमध्ये पण दिवाळीत भरपूर मच्छी भेटते. आता परत एकदा टाकतात पाक. आणि बघा फेकायची पद्धत पण बघा टाकले त्यांनी. ते बोलतात की त्यांना ती हालचाल झाली की जाळीमध्ये माशाची हालचाल होते ते त्यांना कळतं. तर आता बघूया. आता मग अशी काहीच नव्हतं, आता बघूया काय येतं. हे करण्यामागचा एक उद्देश असतो, शरीराचा व्यायाम होतो. हा मला एक डायबिटीस. संध्याकाळचा व्यायाम पण होतो तुमचा. सकाळी पण येतो. मच्छी पण मिळते, व्यायाम पण होतो. व्यायाम म्हणजे खूप चांगला. हा. त्यासारखा व्यायाम नाही. वा वा. सगळं खातो. तर हे काका सांगतायत की रोज संध्याकाळी येतात मच्छी पकडायला आणि हे जाळं टाकतात. आणि जाळं टाकणे म्हणजे हा एक प्रकारचा त्यांचा व्यायाम आहे. आणि व्यायाम पण होतो आणि खाद्यपदार्थ पण मिळतात. वा घ्यायला नको. विकत घ्यायला नको. क्या बात आहे. समोर गजबा देवी हा समुद्र समोर आणि तिकडे तांबळटेक. त्या समोर तो दिसतोय तो किनारा तांबळटेकचा. त्या गाडीच्या पुढे तुम्हाला दाखवतो किती गाडी दिसते आहे. त्या गाडीच्या पुढून असा जो आहे समुद्र किनारा तो तांबळटेकचा समुद्र किनारा.
पहा, या लाटांचा आवाज. सूर्य आलाय, मावळतीला आलाय. खरंच कोकण हे स्वर्ग आहे, स्वर्ग. कोकण म्हणजे स्वर्गच आहे खरंच. याहून सुख काय पाहिजे कोकणात. कोकणात फिरणं, हा निसर्गाचा आनंद घेणं, हेच सुख आहे. सुख म्हणजे नेमकं काय असते? सुख म्हणजे नेमकं काय असतं? तर सुख म्हणजे या निसर्गाचा आनंद घेणे, हेच खरं सुख असते. या निसर्गाचा आनंद घ्या. सुट्टी संपली यशवी. आता तुझी सोमवारपासून शाळा, मी कामावरती जाणार आहे. माझी शाळा मला परत सुट्टी म्हणणार आहे क्रिसमसची. तुझी मजा आहे बाबा. आमची जर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. आणि जर तुम्हाला उद्याचा जो व्हिडिओ नवीन येणार आहे, जर तो पण तुम्हाला पाहिला असेल तर हे जे लाईक शेअर सबस्क्राईब बटन दिसतंय त्याला नक्कीच दाबायचं. हो, धन्यवाद.